विरारमध्ये रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे पर्यावरणाला मोठा धक्का. वसई विरार शहरातील EMU कारशेड विरार पश्चिम येथे 7 मार्च 2025 रोजी रेल्वे प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय आग लावली, ज्यामुळे सुमारे 100 झाडे जळून नष्ट झाली. आंबा, नारळ, बाभूळ, बोर आणि बदाम यांसारखी झाडे या आगीत जळून गेली. तसेच आसपासची विद्युत उपकरणे, केबल, CCTV वायर व पोल सुद्धा जळून खाक झाली. आगीचा परिणाम सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पसरला आणि अनेक इमारती देखील धोक्यात आल्या. या घटनेच्या गंभीरतेमुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आणि ठाणे संपर्क प्रमुख हितेश जाधव यांनी राज्य शासन, रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली. अखेर 1 डिसेंबर 2025 रोजी नालासोपारा पोलिसांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन व संरक्षण 1975चा कलम 8, 21(1), 21(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला. हितेश जाधव यांनी सांगितले की भविष्यात कुठेही पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न झाला तर आवाज उठवला जाईल. तसेच प्रशासनाचे कारवाईसाठी आभार मानले. खरं म्हणजे ती आग लागली नव्हती, ती आग लावली गेली होती. काही रेल्वेचे अधिकारी आहेत, त्या लोकांनी ती आग जाणून बुजून लावली. त्याचं मागचं कारण असं, कारण काय ना, त्यांना ठेका भेटला आहे आणि तो ठेका, खरं म्हणजे तो जो ठेका आहे, तर त्यांनी तो ठेका, गवत वगैरे हे सगळं कटिंग केलं पाहिजे. परंतु आग जर लावली तर सोप्या याच्याने गवत हे म्हणजे बुजून जातं आग लावल्यामुळे. त्यामुळे त्यांना ते सोप्या याच्याने काम करून ते टेंडरचे पैसे खायचे होते, त्यासाठी त्यांनी आग लावली गेली. आणि तिकडे 100 झाडांचं नुकसान त्याच्यात करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर नारळ असू द्या, टोबोबी असू द्या, आंबा असू द्या, गुलमोहर असू द्या, बोर असू द्या, सुबाबड व इतर जंगली प्रतींची सगळी झाडं ही नष्ट करण्यात आली आणि त्यांनी झाडं ही कापण्यात आलेली आहे. खरं म्हणजे गुन्हा हा दाखल झाला. गुन्हा करणं हे सोपं असतं, परंतु गुन्हेगाराला शोधून ही सजा द्यायला पाहिजे. कारण काय, ह्या लोकांनी ही झाड कत्तल केलेली आहे. एक झाड कत्तल करणं म्हणजे एक माणसाचा जीव घेणं. त्यामुळे आमची पोलीस प्रशासनालाही आम्ही जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, जे कोण गुन्हेगार असतील रेल्वे प्रशासनाचे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना त्यांच्या रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात यावं, अशी आम्ही मागणी केलेली आहे. खरं तर हा तिथूनच्या प्रशासनाचा, तिकडच्या ऑफिसर्स लोकांचा हलगर्जीपणा आहे. त्यांचा जो नकारात्मक भूमिका आहे ती या सगळ्याला कारणीभूत आहे. मागच्या वेळेला लायन्स क्लबने लावलेली 500 झाडं सुद्धा यांनी अशाच प्रकारे जाळून नष्ट करून टाकली. त्यामुळे या लोकांवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे हा अत्यंत योग्य झालेला आहे. परंतु मला असं सांगायचं आहे की या गुन्ह्यामध्ये मला वाटतं की तिकडच्या छोट्या मोठ्या कामगारांना बळी देऊन मोठे त्याच्यातले मासे सुटण्याची शक्यता आहे. तर यामध्ये जे मोठे मूळ मासे आहेत, जे मोठे ऑफिसर्स आहेत, जे नकारात्मक भूमिकेमध्ये आहेत, या लोकांवरती कारवाई झाली तरच त्या झाडांना मुख्य किंवा तिकडचं आज जो एवढं मोठं नुकसान झालं आहे त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं. तरी किती झाडं आणि कोणकोणत्या प्रकारची झाडं होती? त्यावेळेला जेव्हा आम्ही झाडं लावली होती त्यावेळेला 500 प्रकारचे वेगवेगळी झाडं आम्ही आणली होती. म्हणजे 500 प्रकारची म्हणजे 500 झाडं होती, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणली होती आम्ही देवराई ग्रुपकडून. आणि ती एवढी चांगल्या प्रकारची झाडं होती आणि अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये होती, तशी चांगली रुजली होती. परंतु ती पावसाळ्यानंतर एकदा त्या लोकांनी जाळल्यानंतर सगळी जाळून गेली. त्यातले काही जगळं आम्ही जगवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु ती जगली नाही. त्याच्यानंतर आता ह्या वेळेला अशी झाली, एवढी मोठी बदामाची झाडं होती, तिकडे सुबाबळीची जागा होती, काही जंगली प्रकारची झाडं होती आणि एवढी चांगली झाडं जी इथूनच्या पर्यावरणाला पूरक आहेत, ती झाडं यावेळेला नष्ट झाल्यामुळे मला अत्यंत वाईट वाटतं त्याचं. नमस्कार, मी गौरव अशोक घाडी. मला एकच इच्छित आहे, आता जे कारशेडमध्ये आग लागली त्याच्यामुळे झाडांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही घरात निदान एकतरी झाड लावावे, किंवा आपला काय स्वतःचा वाढदिवस असेल, काही प्रोग्राम असेल, किंवा काही सत्यनारायणाची पूजा काही असेल, तर तिथे एकतरी वृक्षारोपण तुमच्या घराच्या बाजूला लावावे, ही माझी नम्र विनंती आहे. कारण आपल्याला त्यांच्यामुळे ऑक्सिजन मिळते, त्यांच्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो, त्यांच्यामुळे आपल्याला जीवन जगता येत आहे, त्यांच्यामुळे आपल्याला सावली मिळते. माझं एकच म्हणणं आहे की हे तुम्ही जर कराल तर एक झाड लावलं तर आपण लाखोमध्ये जीवन जगू शकतो. डॉक्टर हे आपल्याला जायची गरज नाही लागणार. माझं हेच विनंती आहे सगळ्यांना. मी एकदम ठामपणे बोलतो आहे, हे माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही मान्य करून घ्या आणि हे सगळं व्यवस्थित करा. प्रत्येकाने एक झाड लावा, ही नम्र.